गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद शिरला घाली सीमा वाट्या कोळी ब्रह्महत्या नामे तारिला निर्धार नामे तारिल्या महापापी दुराचार ऐसा नामाचा महिमा वेद श्रीला झाली सीमा सेना पैसला निवांत सेना पैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित ऐसा नामाचा महिमा वेद श्रीला झाली सीमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमनत्यां वरं पुण्डरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं
कलेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो बुद्धिहीन तनु जानिके सुमेरे पवन कुमार बल बुद्धि विद्या देऊ मोई हरु क्लेश शरण शरण एकनाथा पायी मात्रा ठेविया नका पाहून दोष ओंकार स्वरूपा रूप गणेशाचे एकिंगी देवाचे जन्मस्थान आधी वंदन गोमाते तिच्यावर तरला भारत सारा कृष्णाची गाय दैवत 33 कोटी देवंगा चारी धाम तिच्या पुरा तिच्यावर तरला भारत गाय विकून गा कसाया तिने काय गुन्हा केला तिला लावू नका सुरा तिच्यावर तरला मुकड्या दास म्हणे ऐकणारा गाई वासराचा सांभाळ करा चुकेल 84चा फेरा तिच्यावर तरला भारत सारा तिच्यावर तरला भारत
गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापा ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विठ्ठलाचे निस्सिम भक्त श्री संत सेना महाराज यांचा 5 चरणाचा असून नामाचं महत्व सांगणार आहे. विठ्ठल गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. वेगवेगळ्या युगामध्ये मोक्षप्राप्तीचं ज्ञानप्राप्तीचं वेगवेगळे साधन होते, पण कलियुगामध्ये मोक्षप्राप्तीचे एकच साधन ते म्हणजे नाम. आणि त्यामुळेच महाराज म्हणतात की नाम घेतल्यानं मोठमोठे पापं जळून जातात. गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. या नामाचा एवढा महिमा आहे की त्याचं वर्णन करता करता वेदन नाही त्याचं माहिती कळली नाही, तो तिथे शिनला. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. मग या नामाचं महत्व आहे तर मग काही उदाहरण आहे तुमच्याकडे. जसे महाराज म्हणजे हो वाल्या कोळ्यासारखा ब्रह्महत्यारी या नामाने तारला. वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी. अजून कोणी ऐसे तारिले अपार महापापी दुराचारी. मग सेना महाराजाचं असं ठाम मत झालं की बाकीचं काही केल्यापेक्षा नाम घेतलेलं चांगलं. आणि म्हणूनच ते म्हणतात मी आता नामाशिवाय दुसरं काय करत नाही. सेना बैसला निवांत विठ्ठल नाम विचारित. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा आणि सुटसुटीत भावार्थ. आपण आता विस्तृत भावार्थाकडे बोलू. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या विस्तृत भावार्थाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आजची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. महारुद्र गणेश मंडळ यांच्या संयोजनातून ही सेवा माझ्या वाट्याला आहे, ते मी माझं परम भाग्य समजतो. आज 2-3 पर्व काळ संतश्रेष्ठ गजानन महाराज शेवगावकर यांच्या पुण्यतिथी. त्यानंतर आळंदीचे मोठे महात्मा मारुती बुवा कुरेकर आहे ना, त्यांचा जन्मदिवस आहे का अशी माहिती मला मिळाली आहे. त्याच्यामुळे तो एक पर्व काळाचे. त्याच्यानंतर आज ऋषी पंचमी आणि एवढा सगळा पर्व काळ. आणि त्याच्या महारुद्र गणेश मंडळाच्या वतीनं माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आहे. आपण सर्वजण मिळून ही सेवा करू. आजची सेवा नैमित्तिक असल्यामुळे आणि त्याच्यात पुन्हा पावसाचा चांगला मुहूर्त आहे आज. त्याच्यामुळे टाळकऱ्याबरोबर कीर्तनकाराची कसोटीचे. आजच्या कीर्तन सेवेला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य मृदुंगाचार्य, तर त्याचे नाव तर मी तुम्हाला सांगणार. कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, रामायणाचार्य, मातृवर्ग, पितृवर्ग, पेटी मास्तर आणि माईक सिस्टीमवाले यांच्या चरणी प्रणिपात कीर्तनाला सुरुवात. महारुद्र गणेश मंडळ यांनी अचानक ठरलेला कार्यक्रमात त्यांच्यावर प्रेशर प्रमाणात काही सांगता येणार नाही, पण आज दिवसभरात त्यांनी अतिशय स्तुत्य असे उपक्रम राबवले. त्याच्यातच एक कीर्तन सेवा. सकाळी महिलाच्या संदर्भात काही कार्यक्रम झाले, शेतीविषयी काही कार्यक्रम झाले आणि संध्याकाळच्याला हरिकीर्तन. असा गणपती
म्हणजे आपण गणपती बसवला आहे त्या निमित्तानं असे समाजाला पोषक हितकर असे कार्यक्रम त्यांनी राबवले, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता त्या माध्यमातून आता गणपती आपण पाहतो, वेगवेगळे कार्यक्रम तिथे राबवले जातात. कोणते? पत्ते खेळणं, जुगार खेळणं, आणखी दुसरे काही कार्यक्रम. पण या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी इतका चांगला म्हणजे सर्वांच्या हिताचा कार्यक्रम राबवला. आणि हे असंच असलं पाहिजे देवाच्या दरबारामध्ये. बाकीचे कार्य न करता समाजाला, संप्रदायाला, गावाला पोषक काय होईल ते तसे कार्यक्रम राबवणं. आणि त्यासाठी आपले सरपंच यांनी घेतलेला पुढाकार आणि त्या माध्यमातून ही माझ्या वाट्याला सेवा. विठ्ठल कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नाही, कोणत्या धर्मात जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नाही, काळा म्हणून जन्माला यायचं का गोरा म्हणून जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नाही, उंच ठेंगणा नकटा हे सगळं कोणत्या पद्धतीने जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नाही, जगणं किंवा मरणं हे सुद्धा माणसाच्या हातात नाही. पण एक माणसाच्या निश्चित हातात आहे, चांगलं वागणं हे माणसाच्या हातात. त्या हिशोबानं त्या पद्धतीनं आपण जीवनभर कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. मी एक असा प्रश्न विचारेल तुम्हाला, धर्मश्रेष्ठ का कर्मश्रेष्ठ? कर्म मग कर्मश्रेष्ठ म्हणले तुम्ही, बरोबर? दारू पिणं हे कर्मच आहे, पत्ता खेळणं हे कर्मच आहे, विचार करणं हे कर्मच आहे. मग श्रेष्ठ कसं काय? धर्माने कर्म धर्माच्या तर नुसतं कर्म श्रेष्ठ नाही आणि नुसता धर्म श्रेष्ठ नाही, धर्मयुक्त कर्म श्रेष्ठ आहे. भजन करावे. आपल्या अभंगाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्यामध्ये पाप हा शब्द आलेला आहे. पाप शब्द. आता पाप म्हणजे काय? काय व्याख्या आहे पापाची? पापाने पाप ते परपीडा परोपकार पापते परपीडा. म्हणजे कोणावर साधा उपकार करणं हे पुण्य असू शकतं आणि परपीडा म्हणजे नुसता त्रास दिला, मग तो त्रास बोलण्यातून, वागण्यातून, काही अपशब्द वापरण्यातून असलं तरी ते पापच होतं. आता पाप आणि पुण्य कशावर ठरतं मग? तर कर्मावर. आणि कर्माच्या शास्त्रामध्ये 3 मुख्य प्रकार सांगितले: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. आता संचित कर्म म्हणजे काय? जे पहिले साठून आलेलं आहे. उदाहरण द्यायचं ठरलं तर काय देता येईल? समजा आपल्या ताटात आज ज्वारीची भाकर वाढलेली, काय ज्वारीची भाकर, आणि ती तुम्हाला आवडत नाही, ज्वारीची भाकर आवडत नाही, पण नाही इलाज आहे.
कारण संचित आहे ते. आता काय झालं, जर तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला पोळी आवडते, पण तुम्ही पेरतानाच काय केलेलं आहे, ज्वारी पेरली. तुम्हाला काय पेरायला पाहिजे होतं पहिले, मग ज्वारी पेरली. मग ज्वारी पेरली तर धान्य रूपाने ती घरात ज्वारी झाली आणि ती ताटात बी त्या पद्धतीने झाली. म्हणजे ज्वारी पेरली हे झालं तुमचं कर्म, घरात आली हे झालं तुमचं संचित, आणि ताटात ज्वारीची भाकर आली हे झालं तुमचं फळ. आता संचित कर्माचा दुसरा एक प्रकार सांगता येईल. एका विद्यार्थ्याने परीक्षा दिली. आता ती परीक्षा दिली तर तिचा निकाल कधी लागणार, 2-3 महिने लागणार. म्हणजे ती जर परीक्षा दिली ते झालं तुमचं कर्म, आणि निकाल थांबलाय, आता तो लागणारच कधीतरी, म्हणजे झालं संचित कर्म. मग ते ज्यावेळेस तो निकाल लागल, आता पेपरच नीट लिहिला आली, आता जे मार्क आहे ते थांबून येते. मग ते 3 महिन्याच्या नंतर पडले तर ते झालं तुमचं फळ. म्हणजे जे तुम्ही कर्म कराल संचित कर्मामध्ये, जे तुम्ही पूर्वी केलेलं आहे त्याचा परिणाम तुम्हाला फळ रूपाने त्याच पद्धतीने भोगावा लागणार आहे. केले कर्म झाले तेची भोग आले. म्हणजे तुम्ही जे कर्म केलेलं आहे तेच तुमच्या वाट्याला येणार, ते तुम्हाला चुकणार नाही, असं महाराजाच्या प्रमाणाचा अर्थ आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपल्या सगळेच गावचे, मी या गावचाच आहे महाराज, तुम्ही तरी सवय या गावचे. विठाला विठाला दुसरा प्रकार आहे प्रारब्ध कर्म. आता प्रारब्ध कर्म म्हणजे नशीब थोडक्यात आहे की नाही. आता एखाद्याने आपण त्याचं एक उदाहरण सांगता येईल. कसं, एखाद्याने चांगलं घर बांधलं, आपण म्हणतो घर बांधलं बरं का, लय भारी, पण श्रेय कोणाला जातं त्याचं, त्याला बी जात, त्याच्या वाढवडला जातं, त्याच्या आईवडिलाची पुण्य आहे म्हणून त्याने एवढं चांगलं घर बांधलं, आणि तो स्वतः हप्तेवर फिडू बेजार आहे, त्याला नाही. हे कोणाला जातं श्रेय, आईवडिलाला, मागच्या वाढवडिलांना. आता दुसरं असं आहे प्रारब्ध कर्म. पुन्हा एखाद्याला एक म्हणजे 100 एकर शेती आहे एका आजोबाला, पण त्याचा नातू आता लोकांकडे चाला नाही. आपण काय म्हणणार त्याला, अरे याच्या आजोबाकडे 100 एकर शेती होती, पण मग काय झालं, आजोबानं ती कमवली कशी, लोकांची मुडकी मोड
मग त्याच्या बापानं काय केलं, तशी असल्यामुळे ती विकून खाल्ली. मग आता खाल्ली तर ती नष्ट केली समजा 10 वर्षात. मग ती साधी गेली का, व्यसन कर, उलटी कामं कर, व्यभिचार कर, अशा पद्धतीने ती हे केली. आणि आज मग त्या नातवाचा दोष आहे का, आज तो सालगडी तर त्याचा दोष आहे का, काय कारण, पण त्याचे ते प्रारब्धान आलेले, म्हणजे त्याला जे भोगावं लागतं त्याचं काय, त्याचं ते प्रारब्ध आहे. आता त्याच्याकडे नव्हती का, होती, पण त्याच्या जे नशिबाला त्याला म्हणायचं प्रारब्ध कर्म भजन करा. आता तिसरा प्रकार आहे क्रियामान कर्म. आता क्रियामान कर्म म्हणजे आपण जे क्रियामान कर्मामध्ये जागच्या जागेवर फळ असतात, जास्त त्याची वेळ वाट पाहावं लागत नाही. आता समजा आपल्याला तहान लागली आणि आपण एखाद्या विहिरीवर गेलो, तहान लागली, लगेच पाणी काढायचं, लगेच क्रिया, लगेच फळ. भूक लागली, स्वयंपाक बनवला, स्वयंपाक हे केला की लगेच लगेच म्हणजे लगेच क्रिया आणि लगेच फळ, याला म्हणायचं क्रियामान कर्म. विठ्ठल आता हे झाले 3 मुख्य प्रकार. आणखी उपप्रकार पडतात 5. नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, असे 5 प्रकार पडतात. आता नैमित्तिक कर्म म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम हा नैमित्तिक आहे, याला म्हणायचं नैमित्तिक कर्म. हां, आणि निषिद्ध कर्म म्हणजे जे शास्त्राला मान्य नाही, धर्माला मान्य नाही, संप्रदायाला मान्य नाही, समाजाला मान्य नाही, त्याला काय म्हणायचं, निषिद्ध कर्म. मग एका साधकाने महाराजाला हे केलं की महाराज, आता आम्ही संसारी लोक आहे, नैमित्तिक कर्मामध्ये रोज सकाळी उठणं म्हणजे छोटं मोठं पाप आमच्याकडून घडणार. फवारणी करायला गेलं, छोटी कीटक काय असेल, आळ्या, हे छोटे छोटे जीव मारले जाते, मग हे पाप होतं, हे करता येईल का. महाराज म्हणले हे छोटे कर्म पाप नाही, याच्यापेक्षा पर्वता एवढं पाप जर तुम्ही नाम घेतलं तर ते सुद्धा नामानं जर हेच महाराज अभंगाच्या पहिल्या विठोबाचं नाम घेतलं तर पापाचे पर्वत जळून जातात, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. आता विठोबाचंच नाम काय घेतलं पाहिजे असं म्हणतात बरं, काय कारण, काय कारण असेल महाराज, तर त्याचं कारण असं आहे की पांडुरंगाचा जो अवतार आहे हा सर्वात श्रेष्ठ अवतार आहे. विठोबाचा अवतार हा सर्व अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार मानला जातो. या अवतारामध्ये आता इतर अवतारामध्ये देवाच्या हातात शस्त्र आहे, या अवतारात पांडुरंगाकडे शस्त्र नाही, म्हणजे मारामाऱ्या करायचं काम नाही. सुरुवातीच्या अवतारामध्ये देवाने भेट केलेला आहे, भक्ता राखी पायापासी इतर अवतारात काय केलेलं आहे, भक्ताला पायाजवळ ठेवलेले आणि दुर्जनाचा संहार केलेला आहे. या अवतारात तसं नाही, या अवतारात
लहान मोठा हलका भारी कोणी या यारे यारे लहान थोरे याती भलती नारी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर म्हणजे कोणी या खटनट यावे शुद्ध नट यावे शुद्ध होऊन जावे दौंडी पिटवावे चोखाव्या वारीला कोण कोण गेलेलं आहे बरं आतापर्यंत हातवर करा लाजू नका कोण कोण गेलेलं आहे ठीक आहे लाजता येते म्हणून करत नाही गेलेले असणार आहे पण तुम्ही जर एक निरीक्षण केलं मंदिरामध्ये थेट प्रवेश कोण तुम्हाला विचारणार तुम्ही कोण आहे कोणत्या जातीचे कुठलाही भेदभाव नाही आता पहिल्या अवतारात पुढच्या अवतारात कृष्ण अवतारामध्ये देवाचे पाय दुमडू नये देवडाचे रणी वाजवे गोपीकारा म्हणून आणि या अवतारात ते समाचार समाचार साजेरी बिटेवरी या अवतारामध्ये देव समान पावलं ठेवून उभा आहे जेव्हा
त्यांचा आवाज खराब आहे जवळपास 1 महिन्यापासून. तर काय प्रेमा खातर यावं लागतं असं आहे. अत्यंत उच्च कोटीचा असा पाठ आहे त्यांचा. आता ते स्तुती ऐकत नाही आणि आम्ही म्हणून कोणाचं नाव बी घेत की त्याला आवडत नाही सगळं. पण वस्तू तिथं पाहिजे, मला सांगितली पाहिजे. चांगलं आहे, त्यांना कृपा आशीर्वाद आहे देवाचा. पाठा चांगला आहे, आवाज चांगला आहे. काही दिवसापासून आवाज खराब असल्यामुळे त्यांची बेजारी होती, आपण समजून घेऊ. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. काय होतं प्रमाण माना तुझ्या भितरी छातीरी कट्ट धरून या करी पाऊले समाचे साजरे अंतरी धरून राहे. सारखे पाऊल ठेवून देव उभा आहे. पण उभाच काय काय कारण उभा असण्याचं? देव उभाच का? उभा भाविकाचा भाविकासाठी तत्पर उभा आहे असं महाराजाचं प्रमाण आहे. उभं असण्याचं एक उदाहरण सांगत असतो आम्ही. 2 आज्या होत्या बरं का, की त्या रस्त्याच्या कडेला गप्पा मारत होत्या. आता एका आजीचा नातू रस्त्यामध्ये खेळत होता, त्यांच्या गप्पा रंगल्या. यांचं त्या नातवाकडे लक्ष नाही. तेवढ्यात त्या रस्त्यानं एक गाडी भरधाव आली. आता याच्यातली एक आजी बसलेली होती आणि एक उभी होती. गाडी आली, यांचं काही लक्ष नाही. एका आजीचं लक्ष गेलं गाडी जवळ आल्यावर. त्या दोघी घाबरल्या. आता मला सांगा, कोणती आजी त्या मुलाला वाचवण्यासाठी लवकर जाईल? हा, कोणती? 2 ना, लक्ष नाही तुमचं. एक उभी होती, एक बसलेली होती. कोणती जाईल बरं लवकर? उभी. आणि तेच कारण आहे देव उभा असण्याचं, की भाविकासाठी, भक्तासाठी लवकरात लवकर धावून जाता येईल का, त्याच्यासाठी तो तत्पर उभा आहे. बाकी काही कारण नाही. भजन करा म्हणून महाराज काय म्हणतात, विठोबाचं नाव घ्या. बरं, विठोबाचं नुसतं नावच गोड आहे का? तर रूप पण गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देही मज प्रेम सर्वकाळ. आता कोणी गायलं मग देवाचं नाव? कोण गायलं? वेगवेगळ्या संतांनी त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या परीनं, बुद्धिमत्तेप्रमाणे, अधिकाराप्रमाणे त्याचं नाव घेतलं. त्याने सर्वांवर सारखं प्रेम केलं. त्याच्याबद्दल प्रामुख्यानं नाव घेता येईल आपल्या जनाबाईचं. आता जनाबाई किती भक्ती केली, किती नाम घेतलं? तर जनाबाईचं नाव ऐकलं, कबीरदास त्यांना भेटण्यासाठी आले. कबीरदास, एवढा अधिकार जनाबाईचा. आले ते पंढरपुरात. त्यांनी शोध घेतला की जनाबाई कुठे? मग लोकांनी सांगितलं इकडच्या साईडला गेलेल्या त्या. तिकडे गेले कबीरदास महाराज. आता जनाबाई एका महिलेसोबत भांडत होत्या. आता त्यांचं भांडण कशावरून होतं? गोवऱ्यावरून. जनाबाईचं म्हणणं होतं त्या बाईने माझ्या गोवरे चोरल्या. आता कबीरदासने पाहिलं की जनाबाई संत म्हणतात आणि इथं भांडखोर आहे. त्याला वाटलं आपण उगाच आलो. आता त्यांना भेटण्यासाठी आलेली होती. गेले ते जवळ. जनाबाई म्हणलं की मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो, तुम्ही तर भांडखोर आहे. ते म्हणजे मी भांडत नाही, माझं तत्वाचं भांडत आहे. म्हणजे कसं काय तुमचं तत्वाचं? तुम्ही आता
आले सरची आमचं भांडण मिटवा. आणि आता तू गौऱ्यासाठी भांडते म्हणजे तू काय संत थोडीच आहे म्हणे, तरी तुम्ही भांडण मिटवा. आणि कसं काय आता गौऱ्या कशा वाटायच्या? तर जनाबाई काय म्हणल्या, माझ्या गौऱ्या या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्याला तर अचंबा वाटला त्या विरोधात झाला की असं कसं होऊ शकतं. त्या म्हणल्या तुम्ही काय करा, गौरी उचला कानाला लावा म्हणजे तुम्हाला कळेल. तर त्यांनी करून पाहिलं खरंच. आणि ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी निघला या बाजूला टाकण्यात आल्या आणि जनाबाईला देण्यात आल्या. कबीरदासांनी त्यांचे पाय धरले की त्यांचा अधिकार. आता त्यांच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपलं म्हणा विठ्ठल दुसरं एक उदाहरण आहे संत चोखोबा. संत चोखोबा विठोबाचे निस्सिम भक्त होते. एकदा बुरुजाचं काहीतरी भिंतीचं काम करताना बुरुज ढासळला आणि ते त्या काही दाबल्या गेले. पांडुरंगाला ही बातमी कळली, त्यांना दुःख वाटलं. ते नामदेवरायनं म्हणाले की चोखोबाचं असं असं झालेलं आहे, तुम्ही काय करा त्यांची हाडं घेऊन या. नामदेवरायांनी काही वारकरी तिकडे पाठवले. वारकरी गेले, पाहतात तर 400 माणसं त्या काय दबलेले होते. हाडाचा असा खच पडलेला होता. वारकऱ्यांनी पाहिले की आता एकच काय ओळखायचं. ते वापस आले. नामदेवराव महाराजांना म्हणाले की तिकडे एवढा खच पडलेला आहे की ओळखणं कुठे नाही. नामदेव महाराज म्हणाले असं करा, हाड उचलायचं कानाला लावायचं. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ते अडकवण्याचं सोबत राहायचं. केले वारकरी. पुन्हा सगळे हाडं त्यांनी तपासली. ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत होता ते जमा केले आणि नामदेव महाराजांच्या स्वाधीन केले. नामदेव महाराजांनी त्यांच्या हाताने चोखोबारायांना महाद्वारामध्ये समाधी दिली. ढाला विठ्ठल विठ्ठल आता हा कशाचा महिमा आहे? नामाचा महिमा. म्हणजे त्यांनी एवढं नाम घेतलं की त्यांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले, गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. तुकाराम महाराजांचं नामस्मरण एवढं होतं की तुकाराम महाराज ज्या वाटेने गेले ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. मग एवढं असताना आता हा आकाशाचा महिमा आहे, नामाचा महिमा. आणि हेच महाराज अभंगाच्या ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा नामाचा महिमा अपार आहे. वेदालाही त्याचा अंत लागला नाही. आणि त्याचं वर्णन करता करता वेद शिनून गेला, दमला, असं महाराजांचं म्हणणं आहे. असं नामाचा महिमा. कोण कोण गायला नामाचा महिमा? पांडवांनी गायला, स्वदामा ब्राह्मण त्यांनी गायला, भक्त प्रल्हादांनी गायला.
नारद मुनीने गायला. नारद मुनी एकदा जंगलाच्या दिशेने चालले भजन करत. भजन करत करत ते जंगलाच्या दिशेने चालले. लोकांनी त्यांना अडवलं, तिकडे जाऊ नका, तिकडे डाकू आहे, चोर आहे, दरोडेखोर आहे, तुम्हाला तो लुटून घेईल, मारेल. तरी त्यांनी ऐकलं नाही, ते जंगलाच्या दिशेने गेले. आता जंगलात कोण होतं मग? रत्नाकर. गेले ते वाल्या कोळीत. रत्नाकर नाही करणार, वाल्या कोळीत गेले. तर मग त्यांना आता ते ऐकत नव्हतं ते. आता वाल्या कोळ्याच्या बाबतीत एक किस्सा असा आहे की तो लोकांना मारायचा, लुटायचा. माणूस मारला की एक खडा रान टाकायचा, अशी आख्या आहे काय. बर, दुसरी बाजू अशी आहे की त्याने घरी जाऊन माणसं मारले का, मग जे जंगलात आले ते. आता मला एक सांगा, जर तुम्हाला सांगितलं की ते जंगलात जाऊ नका, त्याने घरी जाऊन मारले नाही, हे नाही, मग जंगलात जाऊ नका तरी तुम्ही जाता, म्हणजे याचा अर्थ काय? त्याने कोणते मारले माहिती आहे का? प्रतिकार करणारे, पळून जाणारे, दादागिरी करणारे, असे मारले. आणि जंगलाकडे पुन्हा मेले कोण? ज्याचं मरण आलंय ते. कोण मेलं? मारलं कोणते? ज्याचं मरण. आता सांगितलंय तुम्हाला की जंगलाच्या दिशेने जाऊ नका, तुम्ही जाता, याचा अर्थ काय? तुमचं मरण आलेलं आहे. आणि मरण कोणी टाळू शकत नाही. विठ्ठला नारद मुनी जंगलात गेले. आला तो आडवा, मग धरलं, चला काढा काय काय. अरे यांच्याजवळ काही नव्हतं, एक विना आणि चिपळ्या. ते म्हणले काढ पटकन काय काय. ते एवढंच माझ्याकडे, बाकी तरवे वगैरे ते म्हणजे माझ्याजवळ काही नाही, सगळं घरी आहे. आणि फोटो बोलायचं नाही, काढा. विना घेतला आणि चिपळ्या विसरल्या. ती पण याच्याशिवाय काही नाही. आता शेंडी होती यांची, शेंडीला धक्का लावा त्याने. ते म्हणे हे काय? म्हणे शेंडी आहे. म्हणजे ते काय असतं? म्हणे याच्यामध्ये ना रेंज असते, अँटीना आहे याच्यातलं. ह्या अशी पॉवरफुल रेंज आहे शेंडीमध्ये की मला तिन्ही लोकांचं कळतं. पुन्हा त्याचं वैशिष्ट्य काय? ज्याची रेंज गेली आहे त्याची रेंज मी याच्यामुळे आणतो. तर ते म्हणे तू असं उलटं सुलटं बोलू नको, मी काही तुला फसणार नाही, काय असेल ते काढ. ते म्हणे माझं काही नाही. मग तुला काय सेट पाहिजे, काय काय पाहिजे तुला? म्हणे धन दर्वे पैसे काय असं होणार ना ते. म्हणे कोणासाठी? म्हणे घरच्यासाठी. मुद्द्यावर आला ना. मग म्हणे घरच्यासाठी म्हणजे काय, त्यांच्यासाठी करतो काय? म्हणे हो. म्हणे मग तू जे करतो हे पाप नाही का? अरे याला पाप आणि पुण्य काही कळत नव्हतं. आला की मारा मारा फक्त, बाकी काही घेर नाही. मग त्यांनी सांगितलं की तू जे हे करतो घरच्यासाठी करतो, मग तुझ्या पापात वाटी की काय का ते? ते म्हणे का नाही, मी सगळं करतो त्यांच्यासाठीच. म्हणे मग एकदा विचारून ये. मग तेव्हा तो म्हणला तुम्ही मला गोड गोड बोलू नका,
पहिली गोष्ट मी असेले ब्राह्मण पाहिजे, पण तुम्ही जास्त डेअरिंगबाज वाटता. ते काही नाही. तो म्हणला मी तुला मारून टाकेन. कोणाला? नारद मुनीला काय म्हणला? बोलत नाही का तुम्ही? काय म्हणला? मारून टाकेन. नारद मुनी काय म्हणले? मी तुला नीट करून टाकेन. घरादारी झाली. ते म्हणले तू काय कर विचारून ये, मग तुला कळत कर कुठं काय. मग म्हणे तुम्ही मला तिकडे पाठवणार, पळून जाणार. म्हणे नाही, मला बांधून टाकलं बांधून. घरी गेला, आईवडिलाला विचारलं. आईवडिलांचं म्हणणं काय होतं की आम्ही तुला जन्माला घातलं, तू आमचा सांभाळ केला पाहिजे माझा, पण हे तुझं कर्तव्य आहे. त्याला म्हटलं बायकोला विचार. मग ते गेलो बायकोकडे, भजन करा विठ्ठल. बायकोला विचार काय म्हणतो तू? आई वडिलांना असं म्हणलं तू तर मेरी जान आहे. काय म्हणला? आता तू तरी वाटे करी घ्या पापामध्ये. ते म्हणले नाही. कस काय नाही? मी एवढं लुटून आणलं, सोनं आणलं, तुला चापला हार केला, आकड्याची नथ केली, जुबे केली, एकदारी केली, काय काय नाही केलं. ते म्हणले मग तरी तू बापा वाटेकरी होत नाही. ते म्हणले मला याची गरज नाही, सोन्यावर हे करते काय. तिने काढले ते दागिने, त्याच्या अंगावर फेकले. ती म्हणली दागिन्यावर नसतं पाप पुण्य काही नाही, तू कसं कमवून आणतो त्याचं मला माहित नाही, तुझं कर्तव्य मला सांभाळणं. आता हे ऐकत होते पोरं, गेला पोरं ऐकले. म्हणलं तुमचं कसं? ते म्हणजे आम्हाला पाप पुण्य मारामाऱ्या चोऱ्या हे काहीच माहीत नाही, तुमचं कर्तव्य आम्हाला हे करणं. त्याच्यामुळे आम्ही आमच्या आईच्या पाठीमागं राहणार, हे तुमच्यात वाटेकर राहणार नाही. आता हे भांबवला खाली बसला महाराज. पंचायत झालं की आता काय करावं? कसं तरी धावत पळत नारद मुनी गेला, डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला. श्री संताचे माता, श्री संताची माता जनावे, श्री संताची माता जनावे. साष्टांग दंडवत घातला. म्हणजे तुमचं म्हणणं खरं आहे, आता काय करू? ते म्हणलं काही नाही, सोपं आहे. तो म्हणला मी एवढं पाप केलेलं आहे याची मला जाणीवच नव्हती. मग आता म्हणजे मी सांगतो तसं कर, तू धरून जाशील. काय करू? म्हणजे राम राम. आता याला राम राम नव्हतं माहिती, याला फक्त मारा मारा हेच माहीत होतं. ते म्हणलं मला ते नाही येत, मग मला मारा माराच येतं फक्त. आणि मारा मारा म्हणून लागलं मारा मारा. त्याच्या वाचेला सवय नव्हती कशाची, राम राम म्हणायची. मग मारा मारा चालू झालं, वय घरी वाचन. त्याच्यानंतर मध्यम वाचन चालू झालं, आणि मग पच्छंती वाचन चालू झालं, आणि परवाचन काय चालू झालं मग? राम 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 आपोआप चालू झालं. आता याच्यात अनेक वर्ष लोटली, अंगावर वारुळ चढलं. 12 वर्षाच्या कालांतरानं पुन्हा नारद मुनी स्वारी तिकडून आली. त्यांनी पाहिलं की रामनामाचा ध्वनी येतोय. पाहतो तर वारुळ चढलेलं होतं. त्यांनी त्याला काढलं बाहेर आणि हे केलं. आता वारुळातून काढल्यामुळे वाऱ्या वेळेस कोण झालं मग? वाल्मिक ऋषी. भजन करा विठ्ठल विठ्ठल. आता त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं. आता त्याच्यातून म्हणजे कशामुळे उद्धार झाला?
नामाच्या उच्चारामुळे उद्धार झाला. हेच महाराज बघायच्या तिसऱ्या जन्मात. कोणी म्हातारी वान कोळी ब्रह्मचारी नामे तारिला निर्धारी. राम नामाचा निर्धार केला आणि तो तरुण गेला. किती अधिकार प्राप्त झाला? ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं महर्षी वाल्मिकीनं 100 कोटी श्लोकाचं रामायण तयार केलं. दुसरा एक उल्लेख असा आहे, नारदान काय सांगितलं होतं की तू तर शिक. कोण? फक्त एकटा. मग वाल्मिकी काय सांगितलं? नामे तिन्ही प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. नारद मुनींनी काय सांगितलं होतं? राम नाम घे, तू एकटा तर शिक. त्यांनी काय सांगितलं? म्हणजे कशाचा परिणाम झाला? निर्धाराने नाम घेतल्याचा परिणाम एवढा अधिकार प्राप्त झाला की त्यांनी सांगितलं तिन्ही लोक उद्धरती नाम घेतल्यामुळे. 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहून पूर्ण झालं. आता तिन्ही लोक भांडू लागले कशासाठी? एवढं भारी रामायण झालं की जो तो म्हणू लागला मला रामायण पाहिजे, मला रामायण पाहिजे. मग किडा निर्माण झाला. मध्यस्थी केली महादेवाने ही भांडणं सोडवण्यासाठी. त्यांनी ठरवलं की आपण मध्यस्थी करू. आता 100 कोटी श्लोक महादेव गणितात हुशार असल्यामुळे त्यांना ते जमलं. आणि मी ते तेवढं गणितात हुशारने आपण 100 कोटीचा हिशोब करू. तुम्ही मला मदत करा. कोटीचे 3 वाटे करायचे. किती किती करावं लागेल? 33 कोटी आहे की. मग किती उरले? 1 कोटी. आता किती करावं लागेल? 3 वाटे फटाफट सांगा. 33 लाख. ठीक आहे. किती उरले मग? 1 लाख. झोपू नका. विठ्ठला 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 1 लाख उरले. आता किती वाटावं लागल? 33,000. किती उरले मग? 1,000. पुन्हा किती? हा बडबड. हा 300 का? मग उरले 100. पुन्हा 33. मग उरला 1 श्लोक. आहे का नाही? शेवटी किती उरला? 1 श्लोक. आता त्याचे 3 वाटे होते का? मग नाही होत. मग त्याच्यातले अक्षर मोजण्यात आली. त्या श्लोकामध्ये होती 32 अक्षर. 32 अक्षर होते तर 3 वाटे गेले. 30 कटले.
मग किती अक्षर उरले? 2. मला देव म्हणाले, मी एवढा कोटीचा हिशोब केला, तुमचा जो तंटा होता, वाद होता, तो मिटवला. आता हे 2 अक्षर मी माझ्याकडे ठेवणार. आणि त्याने ते कोणते जय अक्षर? राम जय राम जय जय राम राम हे अक्षर घेतली महादेवानं आणि ते भजन करू लागले. आता असा हा नामाचा महिमा, या नामामुळे अजून कोण कोण तारलं? हा बघा 14 जण. आ नाम काळिंदे पाय तारिल्या पार महापापी दुराचार. वाल्या गोळी तो तरलाच, पण आजामेळ्यासारखा पिंगला वेशगणिती सारखे सुद्धा तरले. आजामेळ्यात एक कथा येते पुराणामध्ये की तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला होता, पण काही चुकीच्या संगतीमुळे म्हणा का काही पाहिलं आल्यामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तो वाम मार्गाला लागला. एका वेशीच्या संगतीला लागला. तो एवढा लीन झाला तिच्यामध्ये, तिच्या मागे लागला आणि त्याने तिच्यासोबत लग्न केलं. त्याला घरी आणलं. तिच्यापासून त्याला 9 मुलं झाली. अशातच आता ते चाललंय. तो बिघडला, हे सगळ्याच्या लक्षात आलं. समाजाने त्याला वाळी टाकलं, गावाने त्याला वाळी टाकलं, तो बाजूला राहू लागला. अचानक एकदा त्याच्या दारावरून संतांची दिंडी जाऊ लागली. संतांना वाटलं, साधू संत होते ते, की पाणी मागावं. त्यांनी त्या घरी पाणी मागितलं. आता ती वेशा जरी असली तरी सात्विक होती. तिने त्यांना पाणी दिलं त्या संतांना आणि म्हणाली की तुम्ही लवकरात लवकर पाणी प्या, निघून जाईल. तुम्ही माझा नवरा आला तर तुम्हाला बोलल, रागवेल, भजन करा. आणि खरंच तो तेवढ्यात आल्याबरोबर लांबूनच पाहिलं त्यांनी या संतांना. तिथूनच बोलू लागला की तुम्ही कसे काय आले आमच्या घरी, मागायला आले वगैरे असं काही काही बोलू लागला.
ते म्हणले तसं काही नाही. तो म्हणला इथून पहिले तुम्ही निघा, तुम्ही काही सांगू नका. ते म्हणले तू माझं ऐक, आमचं ऐका थोडं. तो म्हणला ऐकणार नाही. आता याची बुद्धीच भ्रष्ट झालेली होती. याला कोणी चांगलं वाईट साधू संत याचा फरक कळत नव्हता. तरी ते म्हणले की आम्ही तुला काही मागणार नाही, फक्त तू आमचं आहे. तो म्हणला काय ऐकायचं तुमचं, तुझ्याकडून काहीच नको, फक्त तू आम्हाला एक दे. तो म्हणला पहा तुम्ही म्हणत मी काही मागणार नाही, तरी मागायला लागले. म्हणे हे नाही मागत. मग म्हणे तुझी पत्नी गरोदर आहे ना आता, तर तू त्या मुलाचं नाव काय ठेव, नारायण ठेव, म्हणजे तुझा उद्धार होईल. ते म्हणलं तुम्ही निघा, मी ठेवायला त्याचं नाव. मग ते गेले. आता कर्मधर्म संयोगाने मुलगा झाला आणि त्याचं नाव नारायण ठेवण्यात आलं. आता मुलगा वाढला, मोठा होऊ लागला, याचंही वय वाढलं. प्रतापकाळाकडे हे केला. तर शेवटच्या घटिकेला याला यमदूत न्यायला आले. यमदूत न्यायला आले तर त्याने यमदूताला पाहिलं. आता यमदूताला पाहिलं काय झालं, त्याला त्या छोट्या मुलाचं ध्यान आलं. तो काय म्हणला, नारायणा धाव, नारायणा धाव. आणि त्याने कोणाला हाक मारली, मुलाला. पण ती हाक कोण ऐकली, देवानं ऐकली. देव लगबगी निघाले. लक्ष्मी माता म्हणलं कुठे निघाले, म्हणजे कुठे निघाले, म्हणजे माझ्या भक्ताने मला आवाज दिला. म्हणजे भक्ताने तू मला नाही आवाज दिला, त्याच्या मुलाला आवाज दिला. ते म्हणे काही निमित्त काही असो, माझं नाव नारायण आहे, पहिले माझं काय आहे, पहिले माझं नाही मग नंतर आहे. असा तो देवासाठी धावून येणारा, भक्तासाठी धावून येणारा देव. तो आला. म्हणलं माझं भक्त संकटात आहे. त्याने त्याची ते वैष्णवदूत दिली, ती पाठवली की आपला भक्त संकटात जा. आले ते यमदूत आणि देवदूत यांच्यामध्ये भांडणं चालू झाले, हाणामारी चालल्या. मग यमदूताला या विष्णूच्या दूतांनी मारलं आणि याला घेऊन गेले. मग यमदूत यमाकडे गेले. ते म्हणले आम्हाला ते देवदूतांनी खूप मारलं. म्हणजे कसं काय, तो तर लयच पापी होता, तरीही मारलं. त्याने तपास केला की कसं काय मारलं, काय कारण. तर त्याने शेवटच्या घटकेला काय म्हणलं होतं, नारायण म्हणलं होतं फक्त. एकदा मुलाचं नाव घेतलं, ते कोणाचं, मुलाचं. ते देवालाही केलं आणि त्यासाठी तो म्हणजे त्याला वैकुंठात जागा दिली. देव होऊन उदार भक्ता देतो म्हणे साने थोर वैरी असे देचिले ते सार्थकांती वासुदेव अंतछंदे देखा आजा मेळ उद्धरिला आजमेळाचं प्रमाणे म्हणजे मरता मरता जरी देवाचं नाव घेतलं तरी माणसाचा उद्धार होतो. पण तसं नाही करायचं, अगोदरच घ्यायचं. मरता मरता कशाला, ते देवाचं नाव त्याच्या निमित्त कारण त्याचं तोंडात आलं, आपल्या येईलच असं काही नाही. त्याच्यामुळे भजन परमार्थ हा तरुणपणी करायचा. आणि
त्याने तसं हे केलं, त्याचा उतार झाला, वेशागणिकेचा उतार झाला. एवढं सगळं पाहून सेना महाराजांना वाटलं की नामाशिवाय पर्याय नाही. त्यांनी काय केलं, निवांत बैठक मांडली आणि विठ्ठलाचं नाव घेऊ लागले. हेच मला सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. सेना महाराज निवांत बसले आणि विठ्ठल नामाचा उच्चार करत बसले. आपण निवांत बसलो पण विठ्ठल नामाचा उच्चार नाही. बरोबर हात सगळेजण एकदा बरोबर पहिला पुढे सगळे काही सांगायचे असतं नाही. गर्दी नसल्यामुळे मोकळे व्हावं लागते मस्त.
विठोबा रघुनाथ शेवटच्या चरणामध्ये निवांत हा शब्द आलेला आहे. आता निवांत कधी असतो बरं माणूस? महाराज म्हणले महाराज निवांत बसले. निवांत कधी असतं? आपण सगळे सांसारिक लोक आहे का नाही? कधी माणूस संसारामध्ये निवांत? कधी महाराज मरत आणि निवांत सांगायला कुठे मग पुन्हा निवांत नाही. कधी निवांत? कधीच नाही. नाही तसं नाही, ते मुक्त आहे. निवांत कसं? निवांत म्हणजे जिवंत पण रिलॅक्स. संसारात नाही निवांत. करता बरोबरी गुरावर शिक्षण. आता आपल्याला काय वाटतं? आपण आता संसार कशासाठी करतो आपण आणि परमार्थ कशासाठी करतो माहित नाही. कशासाठी करतो संसार? रोज करतो की नाही? तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहे का नाही मला? कशासाठी करतो आपण संसार? हा कशासाठी? कोणालाच माहिती नाही कशासाठी करतो संसार. आत्ता शिकत सुरू झालं कीर्तन. महाराज म्हणले एक तास चालले आलो. त्याच्यामुळे त्यांच्या हातात सगळं आपलं. कशासाठी करतो सांगा पटकन. 5 मिनिटात आवरू आपण. तुम्ही जर लवकर सांगितलं कशासाठी करतो संसार आपण? हा वाढायसाठी, सुखासाठी. मिळतं का सुख? एक 5 मिनिटात सांगतो सुख कशाला म्हणतात, कसं धडपड करतो माणूस. आता आपण सर्वजण संसार करतो तो सुखासाठी. संसारात सुख नाही. कसं नाही पहा. समजा आता आपली मुलं लहान. आपल्याला काय वाटतं? मुलांनी शाळेत जायला पाहिजे, चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे. टाकलं शाळेत, चांगलं शिक्षण झालं. मग आता शिक्षण झालं, मिळालं का सुख? पटापट बोला. मिळाली. मग आता कसे ताण टेन्शन कशाचं? आता नोकरीचं पटापट सांगा. असं का? मिळालं सुख? नाही. बरं मग ऐका विठाला विठाला. लागली नोकरी, मग सुख मिळालं का? आता कशाचं ताण? नोकरीचा. लय आटापिटा करून सापड. मग काय सासूबाईंना असं कुदू पुढे हळूहळू लग्न केलं. आता जमलं. बरं झालं. इकडून तिकडून लय भित्री बांधली तिच्या पायाला. कोणाच्या? सासूबाईच्या. आणली कशी तरी सून. मिळालं सुख मग? आता नाही. कशासाठी केला होता खडाडोबा? सुखासाठी. 2-4 महिने झाले. एक शेजारी बाई विचारायला आली. आता हे सगळं झालं व्यवस्थित. आता मुलगी वगैरे मिळाली. मग झालं का सुख? सासू म्हणते बरं आहे. आता ते नाही सांगितलं तेच चांगलं. चहा मिळलं ना, भाकर गिळलं ना, कोणाला सांगा ते कळलं ना. बरं मग आता कधी सुख मिळालं? नातवाचं तोंड पाहिलं. बरं आता नातवाचं तोंड पाहायचं ती वेळ आणि म्हातारा म्हातारीवर दास म्हणा. मिळालं का सुख? नाही. म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत निव्वळ यार झाला, काहीच नाही. आता हेच
परमार्थात संसारामध्ये सुख वाढत नाही, बरोबर आहे का? पण परमार्थामध्ये वाढल्याशिवाय राहत नाही सुख. घडोघडी वाढो परमार्थामध्ये सुख हे वाढत जातं आणि नाम घेतल्याचा तो परिणाम आहे. म्हणून महाराज म्हणतात की मी आता निवांत बसून विठ्ठलाचं नाम घेणार आहे. ज्या पद्धतीनं माझ्या बुद्धीला झेपेल त्या पद्धतीने अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. तर आपण अगदी वेळेवर आलो, पण महिला मंडळ आपल्या 1 तास अगोदर बसलेले आहे, त्यामुळे आपण सेवा आटोपती करू. या कीर्तनासाठी अगदी सर्वांनी मन लावून साथ केली. या अभंगाचा अर्थ असा झाला की माझा दावानी जसं बुद्धीला झेपल तसा अभ्यास आहे. गणपती बाप्पा जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद सिनला वाढल्या कोळी ब्रह्मात्यारी नामे तारीला निर्धार, नामे तारिले अपार महापापी विठ्ठल ऐसा नामाचा महिमा विसदर्शिन